नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये घेणार आहोत राज्यासह देश विदेशातील सुपरफास्ट 100 बातम्यांचा वेगवान आढावा. अनिल परब यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सत्ताधारी आक्रमक झाले. छत्रपती संभाजी महाराज आणि राज्यपालांबद्दल अपशब्द वापरल्यानं आज परबांविरोधात आंदोलन केलं जाणार आहे. होळी सणासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर आणखी 3 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. या विशेष गाड्यांमध्ये पनवेल चिपळूण मेमू गाडीची सोय करण्यात आली आहे. टोरिस्ट कंपनीमध्ये 16,788 गुंतवणूकदारांची 140 कोटी रुपयांना फसवणूक झाली आहे. टोरिस्ट सारखे गुन्हे टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत केली. हा विभाग फसवणुकीचे गुन्हे टाळण्यासाठी बारकाईनं लक्ष ठेवेल, असंही त्यांनी म्हटलंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं खासदार श्रीकांत शिंदे शिवसंवाद दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये मुंबईतील लोकसभा निहाय मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यामध्ये वर्षभरात 54 वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत, तर आणखी 18 वसतिगृह येत्या जून अखेर सुरू होतील, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंनी विधान परिषदेत दिली. पुण्यातील ससून रुग्णालयातील दुरावस्थेचा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला. ससूनमध्ये डॉक्टर, नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. औषधं उपलब्ध नसतात, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये, स्वच्छतेचा अभाव असतो. याकडे आमदार सुनील कांबळे यांनी लक्षवेधी सूचना मांडून सरकारचं लक्ष वेधलं. त्यावर वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी रिक्त पदं तातडीनं भरण्याची कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं. कार्डेलिया क्रूज अंमली पदार्थ प्रकरणामध्ये चर्चेत आलेले IRS अधिकारी समीर वानखेडे यांची मुंबईहून चेन्नईला करण्यात आलेली बदली केंद्रीय प्रशासकीय लवादानं रद्द केली आहे. महसूल विभागानं बदलीसंदर्भात असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केलं असल्याचं कॅटनं नमूद केलं. एसटी महामंडळाला दर महिन्याला 210 ई बसप्रमाणे वर्षभरात 2,500 बस पुरवठा करणं अपेक्षित असतानाही कंत्राटदारानं फक्त 222 बस पुरवल्या. त्यामुळे महामंडळानं कंत्राटदाराला 4 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची प्रक्रिया एसटी महामंडळानं सुरू केली आहे. दादरमधील व्यापारी संघाच्या पाठपुराव्यानंतर अखेर पालिका आणि पोलिसांनी फेरीवाल्यांविरोधात कडक धोरण अवलंबवत स्टेशनजवळचे रस्ते मोकळे केले. गेले 2 दिवस सुरू असलेल्या कारवाईमुळे एरवी फेरीवाल्यांनी तुडुंब भरलेले रस्ते फेरीवाला मुक्त झाले. फेब्रुवारी 2025 मध्ये UPIद्वारे 1611 कोटींचे व्यवहार झाले. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये व्यवहारांच्या संख्येमध्ये 5% घट झाली आहे. जानेवारीमध्ये 1699 कोटींचे व्यवहार झाले होते. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सर्व कर्मचाऱ्यांना आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. या हजेरीच्या रेकॉर्डच्या आधारावरच कर्मचाऱ्यांचे वेतन काढले जाणार आहे. 1 एप्रिलपासून सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक आणि फेस रीडिंग बंधनकारक केलं जाईल. स्थापत्य अभियंते आणि त्यांच्या सल्लागारांनी तयार केलेले चुकीचे प्रकल्प अहवाल आणि खराब रस्ते डिझाईन्स यामुळे देशामध्ये अपघातांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यहानी होतीये. त्यासाठी कोणा एकाला जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी केलं. L&Tनं मासिक पाळीच्या काळामध्ये महिला कर्मचाऱ्यांना 1 दिवसाची पगारी रजा देण्याची घोषणा केली आहे. यामुळे कंपनीच्या 5,000 महिला कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. तर याआधी स्विगी आणि झोमॅटो सारख्या काही कंपन्यांनीही मासिक पाळीच्या वेळी महिलांना सुट्टी देण्याची घोषणा केली. मुंबई विद्यापीठानं विद्यार्थ्यांना प्रदान केलेल्या पदवी प्रमाणपत्रावरील विद्यापीठाच्या बोधचिन्हावरील मुंबईच्या नावातील स्पेलिंगमध्ये चूक झाली होती. त्यामुळे नाचक्कीला सामोरं जावं लागलेल्या विद्यापीठानं आता कारवाईचा बडगा उगारलाय. विद्यापीठ प्रशासन खडबडून जागं झालं आहे. 4 उपकुलसचिवांच्या बदल्या केल्या. राज्यातील 1ली ते 9वीच्या परीक्षा मार्चऐवजी 8 ते 25 एप्रिल दरम्यान घेण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलाय. पण या निर्णयामुळे शाळांची कोंडी झाल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. तर शिक्षकांनी शाळा स्तरावर केलेल्या नियोजनाचं काय होणार, नव्या वेळापत्रकामुळे शाळांच्या स्वायत्तेचं काय, हे प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केले. शिवसेना युतीच्या 2 माजी आमदार आणि 2 जिल्हाप्रमुखांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तर अहिल्यानगरमधील श्रीराम महासंघाचे सागर बेग यांच्यासह
माजी नगरसेवकांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। भिवंडीमध्ये शहर सुरक्षेसाठी 560 ठिकाणी तब्बल 1600 सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। त्यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आलंय, पण या खोदकामामुळे नादुरुस्त रस्त्यांच्या समस्येच्या मुद्द्यावरून आमदार महेश चौगुले यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली। सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचं सोनं म्हणून ओळख असणाऱ्या ज्वारीचे दर यंदा पडले। क्विंटलला केवळ 2,500 ते 3,000 रुपये दर मिळतोय। मजुरीचे दुप्पट वाढलेले दर, भांडवली खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्यानं पुढील काळामध्ये शेतकरी ज्वारीच्या पारंपरिक पिकाकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे जगभरात व्यापार युद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत असतानाच कच्च्या तेलाच्या किमती 3 वर्षाच्या नीचांकी स्तरावर घसरल्यात। कच्च्या तेलाच्या किमती $70 प्रति बॅरलच्या खाली आल्या। गेल्या 4 दिवसांमध्ये यामध्ये तब्बल काही टक्क्यांनी घसरण झाली आहे। त्यामुळे भारतामध्ये महागाईनं होरपळत असलेल्या जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल दुपटीनं वाढणार आहेत। 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची क्षमता वाढवण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे। तर 15 डब्यांच्या लोकलच्या मार्गावर 22 अतिरिक्त सेवांसह एकूण 44 फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत। बदलापुरातील मनसैनिकांनी भैयाजी जोशींविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। भैयाजींच्या फोटोला मनसैनिकांनी जिलेबी फाफडा भरवत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला। तर बदलापूरच्या स्टेशन परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। मुलुंडमध्ये पालिकेच्या मोकळ्या भूखंडावर विकासकांकडून कचरा टाकला जात असल्याचा प्रकार समोर आला। यामुळे होणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले। अशा रीतीने कचरा आणि डेब्रिस टाकून भूखंड हडप करण्याचा विकासकांचा डाव असल्याचा आरोप नागरिकांनी केला। नवी मुंबईमध्ये लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीचा रेखाचित्राच्या मदतीने शोध घेण्यात यश आलंय। नवी मुंबईतील घणसोली रेल्वे स्थानकावर एका तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती। त्यानंतर रेखाचित्राच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला कोपर खेळणेतून अटक केली। पेण तालुक्यातील जोहे भागामध्ये शेती पाण्याखाली गेल्याचं समोर आलंय। खारे पाणी शेतामध्ये जाऊन शेतीचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। अधिकारी याकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असल्यानं अशा घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली। तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावर छत्रपती संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे। तुळजाभवानी मंदिराचं शिखर उतरवण्याला छत्रपती संभाजीराजेंनी विरोध केलाय। मंदिराच्या गाभाऱ्याचा आकार वाढवण्यालाही संभाजीराजेंनी विरोध केला। जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या किनगाव साखळी शिवारात एका चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 7 वर्षाचा मुलगा ठार झाला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। राज्यात एकूण 24,152 खासगी शाळा आहेत। त्यापैकी 388 शाळा अनधिकृत पद्धतीने चालवल्या जात असल्याचं आढळलेलं आहे। तशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिली आहे। राज्यातील अनुदानाची वाट पाहणाऱ्या शिक्षकांना अजून अनुदान मिळालेलं नाहीये। प्रत्यक्ष अनुदानाची कार्यवाही न झाल्यामुळे 58,394 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आलंय। टीबी रुग्णांसाठी मिरोफेनेम नावाचं इंजेक्शन महानगरपालिका, सरकारी रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून द्यावेत। अशा रुग्णांना हे इंजेक्शन मोफत देण्यासाठी सरकारनं तात्काळ पावलं उचलावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभूंनी केली। ज्योतिबा देवस्थानचं प्राधिकरण करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। पन्हाळा किल्ला शिवकालीन पुनर्निर्मितीच्या आराखड्यासही मंजुरी देतं आणि त्या कामासाठी जो निधी लागेल तो देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। मुंबई शहरातील धोकादायक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लागू करण्यात आलेलं धोरण 3 महिन्यामध्ये उपनगरातील इमारती आणि चाळींच्या पुनर्विकासासाठी लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। लक्षवेधीच्या माध्यमातून मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला होता। मुंबईत रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पामुळे मुंबईकरांना मुंबई बाहेर घर शोधावं लागतंय। तर रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईतच हक्काचं घर मिळवून देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत सांगितलं। धारावी ही तुमची आहे आणि तुमचीच राहील असा विश्वास काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी धारावीकरांना दिला।
धारावीला दिलेल्या भेटीमध्ये त्यांनी चामड्याच्या वस्तू हातानं आणि मशीनवर शिवण्याचा अनुभव घेतला. तर दलित समाजाशी निगडीत असणाऱ्या या व्यवसायाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सरकारनं त्यांच्या मागे पाठबळ उभं करण्याची गरज आहे, असंही गांधी म्हणाले. कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीमध्ये अर्ज छाननी प्रक्रियेत ट्विस्ट आला. छाननीमध्ये 2 अर्जावरील निकाल देताना निवडणूक अधिकाऱ्यांची दमछाक झाली. तर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात विद्यमान भाजप आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेस प्रदेश सरचिटणीस उदयसिंग पाटील उंडाळकर एकत्र आले होते. सत्ताधारी गटातील प्रमुख इच्छुक उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे यांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या. तर या हरकतींवर आज 10 वाजता निकाल येणार आहे. खास महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बसमधून आता महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून जागतिक महिला दिनानिमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 13 मार्गांवर ही मोफत सेवा दिली जाणार आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील कर्नाटक सरकार पुन्हा एकदा अनुसूचित जाती जमातीमध्ये आणि मागासवर्गीयांना दिलेल्या आरक्षणाच्या धर्तीवर सरकारी कॉन्ट्रॅक्टमध्ये मुस्लिमांसाठी 4% आरक्षण लागू करण्याचा विचार करते. राज्य सरकारच्या या विचारावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेनं लष्कर पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 3 तास कसून चौकशी केली. मात्र गाडे पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची माहिती आहे. म्हाडाच्या 502 घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज सादर करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशिक मंडळाची ही घरं मखमलाबाद, सातपूर, पाथर्डी, बिहितगाव, हिरावाडी, म्हसरूळ, तपोवन, द्वारका, वडाळा, नाशिक, पिंपळगाव, बहुला, नांदूर दसक, देवळाली दसकमध्ये आहेत. पंचगंगा नदीमध्ये शहरातील आणि औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी सोडलं जात आहे. त्यामुळे पंचगंगा नदी गटारगंगा बनली आहे. याची दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी आज विशेष बैठकीचं आयोजन केलं. स्वारगेट बलात्कार प्रकरणी वकील असीम सरोदे यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यात आलाय. सरोदेंनी दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार होती, अशी माहिती समोर आली आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या वकिलांनी कोर्टात केलेला अर्ज फेटाळण्यात आला. पीडितेचं चारित्र्य हनन करणाऱ्या खोट्या, अवमानजनक, असंवेदनशील आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवर बंदी घालावी असा पीडितेच्या वकिलांनी अर्ज केला होता. पण तो अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला. पिंपरी आरोग्य विमा योजनेबाबत येणाऱ्या वारंवार तक्रारी विचारात घेता महापालिका प्रशासनानं कर्मचाऱ्यांसाठी धन्वंतरी गोल्ड योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय. हा योजनेचा कार्यरत आणि निवृत्त अशा 10,493 कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ होणार आहे. तर वैद्यकीय उपचारासाठी एका कुटुंबासाठी वर्षाला 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये पुणे शहरात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. लोहगाव 39.2 अंश सेल्सिअसवर गेलं होतं, तर किमान तापमान हे 17 अंशांवर होतं. पण आज अचानक तापमानात घट झाली आहे. सकाळी हवेत गारठा जाणवला, तर सकाळी किमान तापमान 13.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. तापमानात चढ उतार होतच राहील असा अंदाज आहे. पुणे मेट्रोला 3 वर्ष पूर्ण झाली आहे. दैनंदिन प्रवासी संख्येतही वाढ होतीये. त्यामुळे पुणेकरांना पर्यावरणपूरक, आरामदायी आणि प्रदूषण विरहित प्रवास करण्याचा आनंद मिळतोय. सध्या 1.5 लाखांपेक्षा जास्त पुणेकर मेट्रोचा वापर करतायत. मुंबईत उन्हाचा तडाखा वाढू लागलेला आहे. मुंबईकरांना पुन्हा एकदा उष्म्याचा तडाखा बसणार आहे. रविवारी आणि सोमवारी मुंबईकर ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर या दिवसामध्ये आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असा सल्ला हवामान विभागानं दिलाय. 2 वर्षांपासून प्रशासकांच्या अखत्यारीत कामकाज सुरू असलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या मतदार यादीतून 70,000 डॉक्टरांना बाद करण्यात आलंय. तर राज्यासह देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले 6 ते 7 डॉक्टर, आमदार, खासदारांचाही यामध्ये समावेश आहे. सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीमध्ये अर्ज छाननी प्रक्रियेत ट्विस्ट आलाय. छाननीमध्ये 2 अर्जांवरील निकाल देताना निवडणूक अधिकाऱ्यांची दमछाक झाली. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 21 जागांसाठी 251 अर्ज आले. कोरडे हवामान आणि अवकाळी पावसाचा अभाव या कारणामुळे यंदाचा साखर हंगाम लवकर संपणार आहे.
राज्यात यंदा 200 कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्यापैकी आतापर्यंत 102 कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली. तर राज्यात आतापर्यंत 76 लाख टन साखरेचं उत्पादन झालं. निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या हापूसला यंदा मुंबईची वाट दिसणार की नाही असा प्रश्न होता. पण हापूसच्या तब्बल 9000 पेट्या बार्शी बाजारात दाखल झाल्या. यंदाच्या हंगामात मुबलक प्रमाणामध्ये आंबा बाजारामध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. तापमानात वाढ झाल्यानं अनेकांनी आपला मोर्चा शीतपेयांकडे वळवलाय. लिंबू सरबताला पसंती मिळते, परिणामी लिंबाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ बाजारामध्ये लहान आकाराचे एक लिंबू 5 रुपयांना तर मोठ्या आकाराचे लिंबू 10 रुपयांना विक्रीला आहे. राज्यात गुरुवारी 69,891 क्विंटल कांद्याची आवक झाली होती, ज्यामध्ये 12,975 क्विंटल लाल तर 21,410 क्विंटल लोकल कांदा आणि 12,350 क्विंटल पोळ कांदा तर 2,665 क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. लाल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या येवला बाजारात कमीत कमी आणि सरासरी असा दर मिळाला. राज्यात यंदाच्या गळीत हंगामामध्ये 4 मार्च अखेर एकूण 200 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला. या साखर कारखान्यांनी 814.92 लाख टन ऊसाचं गाळप केलंय तर आतापर्यंत 764.33 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन केलं. पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झाल्याची कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी विधानसभेत दिली आहे. तर पीक विमा योजनेमध्ये विम्याचे दावे नाकारणे, ओरिएंटल कंपनीनं 102 कोटी वितरणास नकार दिलेला आहे. यंदाच्या हंगामातील पीक विमा न देणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचंही उत्तरात म्हटलंय. ठाणे महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज ठाण्याचे आयुक्त सौरभ राव हे सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात पालिकेची आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी कर दरवाढ केली जाणार का, याकडे ठाणेकरांचं लक्ष आहे. तर कोणत्या नवीन घोषणा करणार याकडेही ठाणेकरांचं लक्ष लागलंय. पुणे महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करण्यापूर्वीच प्रशासनानं तयार केलेले सांस्कृतिक धोरण स्थायी समितीमध्ये मान्यतेसाठी ठेवण्यात आल्यानं आणि हे धोरण तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार मंडळातील व्यक्तींवरून वाद निर्माण झालाय. त्यामुळे हे धोरणच दप्तरी दाखल करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.